प्रेक्षकांनो, शेरेकरने अतिशय मोठी बदमाशी केली आहे। त्या गुरु गोट्यालचा खून झालाय, तर तो खून एन्काउंटरमध्ये त्याने म्हणजे एन्काउंटर झालाय असं काहीसं दाखवलंय सगळ्यांसमोर। त्याच्या पायाला गोळी मारली आहे त्या डेड बॉडीच्या, आणि त्याच्या हातामध्ये पण बंदूक दिली आहे, जेणेकरून असं सगळं प्रेझेंट व्हावं की तो पळून जायचा प्रयत्न करत होता आणि शेरेकरने मोठ्या शौर्याने अगदी साहसाने त्याला मारलंय असं त्यांनी हे सगळं त्या कॉन्स्टेबलच्या मदतीने केलंय। आणि आता दुसऱ्या दिवशी पहाटे बातमी पण ऐकली आहे भोसलेने, दात घासतोय तो, तेही घरभर फिरून। असो, तर आता भोसलेला खूप राग आलाय या शेरेकरचा। आता संध्याने त्या जमदाडेला सांगितलंय की ती गेली होती आणि तो इन्स्पेक्टर तिच्याशी कसं वागला। त्यावर जमदाडे म्हणते, अगं त्यांना स्ट्रेस असेल कदाचित, म्हणून ते तुझ्याशी असे वागले असतील, पण काळजी करू नको, तू पुन्हा एकदा जाऊन बघ। आता संध्या म्हणते, मलाच काहीतरी करावं लागेल, ते जोपर्यंत ऐकत नाही ना तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा तिथे जाईल आणि हा पेनड्राईव्ह त्यांना दाखवेल। आता संध्या हे करायचं ठरवते खरं, पण आता पुढे काय होतं ते बघा। भोसले पोहोचल्या त्या साटमच्या घरी, तिथे त्यांचे सुपुत्र दिसलेत भोसलेंना। आणि आता भोसले म्हणतोय, काय रे तू ते स्केच पाठवलंस ना, छान काढलंस। त्यावर तो म्हणतो, तू इथे कसा? नाही म्हणजे तुला पुन्हा एकदा काही हल्ला वगैरे होणार आहे म्हणून बोलवण्यात आलं आहे का? त्यावर भोसले म्हणतो, नाही रे बाबा, सहज बोलवलं आहे म्हणून आलो आहे। भोसले त्याच्या स्केचचं कौतुक करतो, त्यावर म्हणतो, पण त्या स्केचचे पैसे दिले नाही राव तुम्ही, हे स्केच तुमच्यावर उधार राहिलं, ये उधारी बाकी रही मेरे दोस्त, असं म्हणून त्याच्याशी हायफाय करतो आणि मग तिथूनच बाल्कनीमधून उडी मारून निघून जातो। आता हे साटम साहेब भोसलेला म्हणजे अगदी काय म्हणता येईल शांततेत झापतात, असं म्हणायला हरकत नाही आहे की तुम्ही त्या माणसाला का असं जाऊ दिलं, तुमच्या देखरेखीखाली त्या माणसाचा खून कसा झाला। त्यावर भोसले काहीच बोलत नाही, फक्त म्हणतो, सर मलाही माहीत नाही, तपास सुरू आहे। आता हे म्हणतात, तुम्ही एखाद्या निष्पाप माणसाला कसं काय मारू शकता, हे सगळं का झालं, मला याचा शोध घेऊन सांगा। आणि आता भोसले म्हणतो, सर मला चौकीवर जायचं आहे, म्हणजे ते बोलता बोलता भोसले डिस्टर्ब करतो। त्यावर ते म्हणतात, तुम्ही कर्तव्यनिष्ठ आहात या गोष्टीचं कौतुक करू की आता हसू, तुम्ही मला टाळतायत म्हणून, असं म्हणून ते निघून गेलेत। आणि भोसलेने पुन्हा एकदा त्याचा हात चावून राग व्यक्त केलाय। आता हे हात चावून राग व्यक्त करणं जरा अति वाटलं मला। असो, पण आता हा राग आता शेरेकरवर व्यक्त झालाय। शेरेकर पॉडकास्टवरती इंटरव्ह्यू देत असतो आणि आता भोसले तिथे जाऊन त्याची चांगलीच लायकी काढतो। तिथे कॉन्स्टेबल असतो, त्याला हकलावून लावतो तो आणि म्हणतो, शेरेकर मी तुला सहन करतो याचा अर्थ असं नाही की तू माझ्या डोक्यावर बसशील, लिमिट असते, तुला काय गरज होती रे त्या माणसाला हे सगळं असं म्हणजे प्रेझेंट करायची त्या खुनाला। त्या माणसाचा खून झाला, तो मारेकरी इथेच कुठेतरी जवळपास होता, आपण त्याला पकडलं असतं, पण तू काय केलंस, अख्खीच्या अख्खी केस फिरवलीस। शेरेकर, हे बघ, किल्वरची केस कोणी क्रॅक केली, मी केली, पण क्रेडिट कोणी घेतलं, तू घेतलं। प्रत्येक वेळेला तुला असं क्रेडिट घेऊन स्वतःचं बूड उघडं करायची सवय आहे मीडियासमोर, पण तुला सांगतोय मी आणि शेवटचं सांगतोय, तू जर या केसच्या मध्ये मला आडवा आलास ना तर तुला सोडणार नाही मी त्याच मीडियासमोर। इतका झोडीन की तिथेही तुझं बूड मी उघडं पाडेल, लक्षात ठेव। त्यामुळे लायकीत राहायचं शेरेकर, तुलाही माहिती आहे तुझी काय लायकी आहे आणि मलाही माहिती आहे, आणि मी तुला काही बोललो नाही कारण चौधरी मॅडम तेव्हा मध्ये आल्या आणि त्यांचं असं झालं, त्यामुळे लक्षात ठेव, सुधर शेरेकर, सुधर। आता शेरेकर इतका घाबरलेला असतो, पण तरीसुद्धा भोसले जाताना त्याला सल्यूट मारून निघून जातो। आणि हो, एक वाक्य छान बोलला भोसले की मी ठरवलं होतं चौधरी मॅडम गेल्यावर की कामाशी काम करायचं आणि कोणाला क्रेडिट घ्यायचं त्याला घेऊ द्यायचं, पण तरीसुद्धा मी आतापर्यंत बोललो नाही, पण आता तुला बॉन्ड करतोय, असं बरंच काही भोसले छान बोललाय त्याला। पण शेरेकर गपचूप बसलाय। आता पुन्हा ती संध्या त्या इन्स्पेक्टरकडे जाते आणि तो इन्स्पेक्टर तो पेनड्राईव्ह पुन्हा एकदा त्याच्या पायाखाली चिरडून टाकतो आणि ती जमदाडेला हे सगळं तिथे जे काही झालंय ते पुन्हा एकदा जाऊन सांगते। आता जमदाडे म्हणते, हे सगळं तो मुद्दाम करतोय, ही काय पद्धत आहे का वागायची चौकीमध्ये आलेल्या माणसाशी? नाही, आमच्या सरांकडे पाठव, आमचे सर सुतासारखे सरळ करतील त्याला। आता ही भोसलेची आई निघाली आहे शर्मिला राजस्थानला जायला, तिच्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांशी म्हणजे भोसलेच्या वडिलांशी त्या बोलतायत फोटोमधून की राजेश निघाले रे, मी आता तुझ्या चिकूकडे लक्ष दे। आणि आता त्या भोसलेला पण बरंच काही बोलतात की मी आता तिथे खाईल पिईल, भोसले इन्स्ट्रक्शन देतो, हे बघ असं करायचं नाही शर्मिष्ठा, तिथे तुझ्यासोबत ती आशाताई राहील, तिचं ऐक, आणि खाय प्यायच्या बाबतीत उगीच हाईगाई करू नकोस आणि जास्ती खाऊ नकोस। आता हे निघालेत भोसले आणि शर्मिष्ठा
भोसलेची मोहिनी उभी असते एअरपोर्टच्या बाहेर आणि भोसले तिथे कार घेऊन जातो आणि म्हणतो, काय कुठे जायचं आहे का तुम्हाला? तुमची कॅब कॅन्सल झाली वाटतं. त्यावर मोहिनी म्हणते, नाही नाही माझी मी जाईल. भोसले म्हणतो, मी ऐकलं तुमची कॅब कॅन्सल झाली. नाही मला माहिती आहे तुम्ही अनोळखी माणसासोबत जात नाही किंवा बोलत नाही, पण तुम्ही माझ्या घरी येऊन गेलात, आता तेवढीशी ओळख आपली झाली आहे. आता असं बोलल्यानंतर मोहिनी गाडीमध्ये बसते. भोसलेच्या सीट बेल्ट लावायला सांगतोय भोसले मोहिनीला. मोहिनी म्हणते, हो मी लावते. आता भोसले विचारतो, कुठे जायचं आहे? त्यावर ही म्हणते, तुम्ही मला मेन रोडपर्यंत सोडलत ना तरी चालेल. भोसले म्हणतो, तुम्ही मेन रोडपर्यंत कॅब करत होतात का? कमाल आहे तुमची. त्यावर मोहिनी म्हणते, असं नाही आहे पण मी जाईल. आता या दोघांच्या चर्चामध्ये म्हणजे मी जाईल मी सोडेल वगैरे वगैरे शेवटी ठरलं आहे की भोसले तिला बँड्राला सोडणार. आता तिथे एक छोटासा स्माइली असतो. भोसले म्हणतो, ही गाडी माझी नाही आहे माझ्या मित्राची आहे. शर्मिष्ठाला जायचं होतं, बरंच सामान होतं म्हणून मी आणली आहे. तर असो, आता भोसलेने त्या मोहिनीला एका बांद्रा का काय अशा ठिकाणी सोडलं आहे आणि तिथे हॉटेलजवळ ती थांबती आहे. आणि आता भोसले म्हणतो, मी थांबतो ना मॅडम. पण ती म्हणते की नाही तुम्ही जा आता. आता तिथेच एक 4 टवाळी पोरं असतात आणि ती अतिशय वात्रट भाषेमध्ये तिला छेडत असतात मोहिनीला. आणि अचानक पुन्हा एकदा भोसले तिथे येतो आणि त्या मुलांची खबर घ्यायला लागतो. आणि नेहमीप्रमाणे ते पोरं म्हणतात, ए हिरो बाजूला हो ना, तुझा काय संबंध आहे? आणि भोसले आता पुन्हा तिथेच मोहिनीसमोर स्वतःचा हात चावायला लागतो. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. म्हणजे भोसले आता त्यांना चांगला पिटणार आहे हे मात्र नक्की, हिरोसारखा. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. आणि पुढे त्यांनी हे दाखवलं आहे की पुन्हा एकदा तो खून झाला आहे. तो मुलगा प्रपोज करतो आहे की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि त्याच्या कपाळावर गोळी मारण्यात येते आणि जमदाडे भोसलेला फोन करते आणि भोसले झोपलेला आहे. आता पुढे आणखीन हे काय ट्विस्ट कसं होणार आहे काय वगैरे, कारण मला अजून तरी काही संबंध लागत नाही आहे या संध्याचा केस. म्हणजे तिचे बाबा हरवले ही एक केस आणि हा फायदा ॲप ही एक केस. म्हणजे काय थोडंसं जरा कन्फ्युजिंग आहे. बघूयात आता कधी कन्फ्युजन दूर होतं आहे. कसा वाटला प्रेक्षकांनो रिव्ह्यू? आज त्यांनी जास्ती काही दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.